तरी दृश्य आपण या ठिकाणी पाहता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि आता अमित शहा यांचा ताफा हा कार्यक्रम स्थळाकडे जाण्यासाठी निघालेला आहे, हॉटेलमधून निघालेला आहे आणि सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन अमित शहा यांच्याकडून केले जाईल, त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल। अमित शहा आता हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत। ही थेट दृश्य पुण्यामध्ये आपण पाहताय। जंतर मंतर वरती जो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला होता त्याच्यानंतर जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते त्यानंतर अमित शहा यांचा हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम पुण्यामध्ये ते आलेले आहेत। ही दोन दृश्य काही वेळापूर्वी ज्यावेळेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या ठिकाणी अमित शहांची भेट त्या पुतळ्याला हार घातल्यानंतर अमित शहा जे आहेत ते लोकमान्य टिळक पुरस्कार ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी जातील। त्यानंतर आपण पाहिलं तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हा पुरस्कार जो आहे तो अमित शहा यांच्या हस्ते जो आहे तो अजित डोवाल यांना या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यासाठीच आपण पाहिलं तर काल रात्रीपासून अमित शहा असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार ह्या पुण्यातच होत्या। मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री हे दोन्हीही याच हॉटेलमध्ये जे आहेत त्या मुक्कामाला होत्या। आज सकाळच्या सुमारास जे आहे ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत त्या अमित शहा यांच्या भेटीला आल्या। काय नक्की राजकीय चर्चा झाली का हे देखील काही वेळात स्पष्ट होईल। त्याआधी आपण पाहू शकतो की संपूर्ण रस्ता जो आहे तो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे। कुठलीही वाहन असेल, कुठलाही नागरिक जो आहे तो पूर्णपणे निर्मनुष्य हा रस्ता या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर काही वेळात देवेंद्र फडणवीस असतील, गृहमंत्री अमित शहा असतील हे कार्यक्रमस्थळी पोहोचतील। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। पुण्यामधले दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शहांची भेट घेतलेली होती, त्यावेळेचा फोटो जो आहे तो समोर आलेला आहे आणि आता अमित शहा यांचा ताफा हॉटेलमधून निघालेला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पुतळ्याला अभिवादन सुरुवातीला अमित शहा यांच्याकडून केलं जाईल आणि त्यानंतर कार्यक्रमस्थळी ते रवाना होतील। इकडे शहांच्या विरोधात काँग्रेस आणि वंचितकडून आंदोलन केलं जात आहे। ज्या ठिकाणाहून अमित शहा यांचा ताफा जाणार आहे त्या ठिकाणी काँग्रेसकडून निदर्शनं केली जात आहेत, निषेध आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। राऊतांनी देखील टीका केलेली आहे।